हरिओम. ब्रह्मसूत्रे, सूत्र क्रमांक 41. प्रवचन क्रमांक 41, सूत्र क्रमांक 368. व्याप्तेश्च समंजसम. संधिफोड आहे, व्याप्ते हे च समंजसम. ब्रह्मांडामध्ये यत्र तत्र सर्वत्र आत्मपरब्रह्म ओंकारमय नादाने पसरलेलं आहे हे समजून घ्यावं. ब्रह्मसूत्रकार आपल्याला सांगतायत की ब्रह्मांडामध्ये ब्रह्म सगळीकडे पसरलेला आहे. याचा जर कोणी पुरावा विचारला, हे नक्की काय, कसं घडलं, तर आपल्याला सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं आहे, या ब्रह्मांडामध्ये जे की आता अस्तित्वात आहे ते पसरलं कसं गेलं. कारण जर आपण असं म्हटलं की मी घरामध्ये राहायला गेलो, नवीन घरामध्ये राहायला गेलो, याचा अर्थ तिथे घर नावाचं काहीतरी आहे अगोदरच, म्हणून तिथे मी राहायला जाऊ शकलो, नाही तर मी जाऊ शकणार नाही. अशा प्रकारे हे समजावून द्यायचा प्रयत्न आहे ब्रह्मसूत्रकारांचा. तुम्ही जर म्हणालात की मी अमुक गावाला गेलो, तर तो गाव तिथे आहे अगोदरच, आणि म्हणून तुम्ही तिथे जाऊ शकता. तिसरं उदाहरण, तुम्ही स्वयंपाकघरामध्ये असं सांगितलं की मी पातेल्यामध्ये दूध ओतलं, याचा अर्थ पातेलं तिथं आहे अगोदर, म्हणून तुम्ही दूध ओतू शकला. अशा प्रकारे हे सूत्र समजावून सांगायचा प्रयत्न करताय. आता सूत्र काय सांगताय, तर ब्रह्मांडामध्ये जो परममहाविस्फोट झाला, त्यामुळे जो ध्वनी झाला, जो नाद झाला, किंवा जो न भूतो न भविष्यती असा प्रचंड आवाज झाला, त्या आवाजाला, त्या विस्फोटाला आपल्या ऋषीने ओम असं नाव दिलं. ठीक आहे, काहीतरी एक नाव द्यायचं म्हणून दिलं. त्या ओम का दिलं याचं आपण पडायचं नाही, काही नाव दिलं, ओम दिलं. आणि हा ओम विस्फोट झाल्यानंतर त्या ओंकारामधनं विशेष काय घडलं, तर आपण जेव्हा बोलतो, ध्वनी करतो मुखाने, त्यावेळेला बाहेरची हवा सुद्धा हलते. रोजचा अनुभव आहे. तुम्ही काही साधं जरी हळू बोललात तरी हवा हलते. त्यामुळे ओंकार असा ध्वनी झाल्यानंतर त्या ज्या ध्वनी लहरी आहेत, त्यामुळे वायू पसरला सगळीकडे. आणि वायू पसरला याचा अर्थ तिथे काहीतरी पसरायला आहे अगोदर, त्यामुळे तो वायू पसरू शकला. बरं, हा वायू कसा आहे? ब्रह्मांडामधला विस्फोट आहे. हो, आपण मोठ्यांदा बोललो तर फार तर आजूबाजूला एक 20-25 फुटापर्यंत ऐकायला जाईल. आणि ज्या अर्थी 20-25 फुटापर्यंत ध्वनी पोहोचला, त्या अर्थी त्या ध्वनी लहरीमुळे वायू सुद्धा 20-25 फुटापर्यंत जाऊन पसरला, असा त्याचा अर्थ आहे. एरवी ध्वनी जाणार नाही ऐकायला, त्याला माध्यम लागतं वायूचं. तसं या ब्रह्मांडामध्ये हा जो वायू पसरला, ते ब्रह्म इतकं प्रचंड आहे, त्याच्यामध्ये झालेला स्फोट हा वैश्विक स्फोट आहे हे लक्षात घ्या. आणि त्यामधून त्या ध्वनी लहरीमुळे हा जो वायू पसरला, तो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरला. याचा अर्थ तो स्फोट सुद्धा इतका वैश्विक आहे, ब्रह्मांडाचा स्फोट येतो, तो वायू सुद्धा प्रचंड प्रमाणात पसरला गेलाय, प्रचंड वायू निर्माण झालेला आहे. आपण पाहतो एखादा, आता तुम्ही हे काय उदाहरण चांगलं नाही, पण आता लढाई चालू आहे, बॉम्बस्फोट झालेला दाखवतात टीव्हीवर, आपण पाहतो प्रचंड धूर कुठे आकाशापर्यंत पसरतो, सगळीकडे धूर. हा तो किरकोळ आवाज आहे, हा ब्रह्मांडामधला आवाज आहे. त्यामुळे तो आवाज आहे प्रचंड मोठा, आणि संपूर्ण ब्रह्मांडभर तो वायू पसरला त्या ओंकाराच्या ध्वनिलहरीमुळे. आणि त्यामुळे यत्र तत्र सर्वत्र या ब्रह्मांडामध्ये हा ध्वनी आणि तो वायू संपूर्णपणे ब्रह्मांड व्यापून विखुरला गेला.
पसरला गेला आणि त्याने संपूर्ण ब्रह्मांड भरून गेलं. आणि त्यामुळे हा ब्रह्मनाद आहे, ब्रह्मांडाचा नाद आहे, ओम. त्याला ऋषीने आपलं नाव दिलंय ओम. ओम हा ब्रह्माचा नाद आहे, ब्रह्मांडामधला नाद आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच त्याची पसरण्याची जी क्षमता आहे ती प्रचंड आहे, म्हणजे अगणित आहे, अनंत आहे. आणि म्हणून तर त्याला ब्रह्म असं नाव दिलं आपल्या ऋषीने. पण ब्रह्मचा अर्थ आहे अमर्याद पसरण्याची असलेली ताकद, अमर्याद पसरणं. त्यामुळे हा जो नाद झाला तो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरला. आणि ह्या ध्वनिलहरीमुळे किंवा ब्रह्मांडामधून निर्माण झालेल्या ओम या स्फोटामुळे, त्या ब्रह्मनादामुळे हा जो ब्रह्मनाद पसरला, त्याच्याबरोबर आणखीही काही गोष्टी आल्या. त्या म्हणजे त्या आत्मपरब्रह्माचा, त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे, त्यामध्ये चैतन्य आहे, प्राण आहे, तेज आहे, प्रकाश आहे, ते सुद्धा सर्वत्र पसरलं. त्या वाऱ्याबरोबर सगळीकडे हे वाहून गेलं. आणि आता यामुळे अजून एक फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची, की हा विस्फोट जिथे झाला तिथून सर्व बाजूने, गोलाकार आहे ब्रह्मांड, सगळ्या दश दिशांनी हा ध्वनी, त्याच्याबरोबर वायू, त्याच्याबरोबर तेज, चैतन्य, ऊर्जा, प्राण, प्रकाश सगळं पसरलं. म्हणजे त्या केंद्रबिंदूपाशी महाप्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड ब्रह्माची शक्ती आहे. एरवी हे शक्य नाहीये. आणि स्फोट झाल्यावर सगळ्या बाजूने हे पसरलं, म्हणजे तो मध्यभागी आहे. त्याचा सेंटर तयार झाला त्या स्फोटाचा. आणि जी शक्ती आहे त्याला आपल्या ऋषीने परम आत्मा असं नाव दिलंय. म्हणजे परमब्रह्माची परम आत्मा ही शक्ती आहे. परमब्रह्मांड हे कोंदट झालं. आपण दागिना बसवतो, त्याला तयार करतो ना मागे काहीतरी ठेवण्यासाठी, तसं हे कोंदट झालं. कोंदण म्हणतो आपण त्या रत्न ठेवायच्या जागेला. ते कोंदण तयार झालं, ते म्हणजे ब्रह्म, ते अगोदरच होतं. त्याच्यामध्ये शक्ती अगोदरच होती, त्यामधून हे सगळं पसरलं. असं हे आत्मपरब्रह्म सगळीकडे पसरलं गेलं. आणि म्हणून हे सूत्र सांगताय की हे तुम्ही समजून घ्या, की ह्या प्रचंड नादब्रह्मामुळे, त्या ब्रह्मनादामुळे ऊर्जेसह, म्हणजे चैतन्य, प्राण, तेज, प्रकाश सगळं काही, ध्वनी, यत्र तत्र सर्वत्र ब्रह्मांडामध्ये सगळीकडे पसरलं गेलं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे हा जो ब्रह्म आहे कोणी, किंवा जो आत्मा आहे, तो कुठेही दृश्य नाहीये, तो आपल्याला जाणवत नाही. परंतु त्याच्यामधनं निर्माण झालेला ध्वनी, त्याच्यापासून निर्माण झालेला वायू, हे आपल्याला जाणवतं. त्या वायूमधून वाहून आणलेलं तेज, त्याच्या उष्णतेमुळे आपल्याला जाणवतं. तो प्रकाश आपल्याला जाणवतो, दिसतो डोळ्याने आपल्याला. या काही गोष्टी त्यातल्या ज्या आहेत सप्तब्रह्म तत्वामधल्या, ह्या आपल्याला जरी दृश्य नसल्या तरी आपल्याला जाणवतात. म्हणजे त्या अदृश्य आहेत किंवा सूक्ष्म आहेत म्हणूया. त्या सूक्ष्म आहेत. पण त्याचबरोबर आत्मा आणि ते ब्रह्म दिसत नाही, त्यामुळे ते सूक्ष्माती सूक्ष्म आहे असं म्हटलं गेलं. हा छोटासा फरक पडला, की ठीक आहे, सप्तब्रह्मतत्व पसरली, स्फोट झाला आणि त्यामुळे काही गोष्टी आपल्याला दृश्य झाल्या आहेत. पण कशा, त्या प्रत्यक्ष, त्या काही गोष्टी आपल्याला जाणवतात, आकलन होतात, दिसत नाहीत, त्या अदृश्य आहेत. पण त्या जाणवत असल्यामुळे, आपल्याला आकलन होत असल्यामुळे त्यांना आपण सूक्ष्म म्हटलं. फूल आपल्याला दिसतं पण वास दिसत नाही, पण जाणवतो, म्हणून तो सूक्ष्म आहे. आणि त्याच्याही पलीकडे हे सूक्ष्म ज्यामधून आलं ते ब्रह्म आणि आत्मा, म्हणजे परब्रह्म परमात्मा, हा आपल्याला जाणवत नाही, आकलन होत नाही, पण तो आहे, कारण त्याच्यामधून सगळं निर्माण झालंय, म्हणून तो सूक्ष्माती सूक्ष्म म्हटला गेला. अशा प्रकारे ब्रह्मांडामध्ये पहिली क्रिया काय झाली ती ह्या सूत्रामधून ब्रह्मसूत्रकार सांगतात, की तुम्ही हे प्रथम समजून घ्या, कारण संपूर्ण ब्रह्मसूत्रांची रचना याच्या सभोवती सगळी आहे.
आतापर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिल्या, 367 सूत्र पाहिलेत. इथून पुढे आता जे काही सांगायचं आहे त्यासाठी पुन्हा एकदा समजून घ्या की अशा प्रकारे सप्त ब्रह्मतत्व च्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कशी पसरली. सूत्र क्रमांक 369, सर्वाभेदा दन्य त्रेमे. संधिफोड आहे, सर्व अभेदात अन्यत्र इमे. येथे सर्वत्र अनन्य अभिन्नत्व आहे. आत्मपरब्रह्मामध्ये सर्व जे व्यापलेलं, पसरलेलं, विखुरलेलं सगळं जे काही आहे, ही जी सप्त ब्रह्मतत्व, ते जळी स्थळी काष्टी पाषाणी चर अचर सजीव निर्जीव अशा सर्वत्र सर्वत्र आत्मपरब्रह्म त्याच्या विशेषांसह, लक्षणांसह, गुण अवगुणांसह सदा सर्वदा उपस्थित आहेत. हे पुढची महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे. ठीक आहे, ब्रह्मांडामध्ये स्फोट झाला, सप्त ब्रह्मतत्व पसरली गेली, पण त्याच्यापुढे विशेष असं आहे की ते जे काही निर्माण झालंय, जळीस्थळी काष्टे पाषाणी चर अचर सजीव निर्जीव, हे सगळं जे काही निर्माण झालेले आहे त्याच्यामध्ये सर्वत्र ते आत्मपरब्रह्म त्याच्या विशेषांसह, त्याच्या गुणांसह, त्याच्या अवगुणांसह सगळीकडे पसरलेलं आहे आणि ते सदा सर्वदा आहे. हे विशेष आहे. ते आदी अनादी आहे. ते नाही असं कधी होत नाही. आणि त्यामधील ध्वनी, वायू, प्राणवायू, ऊर्जा, तेज, चैतन्य, प्रकाश हे जे सप्त ब्रह्म तत्व आहेत ते ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सदा सर्वदा उपस्थित आहेत. ती अक्षय आहेत, अमर आहेत, आदी आहेत, अनादी आहेत, कारण मूळारंभ आरंभ आहेत आणि कायमस्वरूपी आहेत. ती नष्ट कधी होणारी नाहीयेत. तसंच आत्मपरब्रह्म हे एकमेवा द्वितीयच आहे, कारण अन्य इथे काही आपल्याला कधी आढळून येत नाही. ते अनन्य आहे आत्मपरब्रह्म. त्यामुळे ब्रह्मांडामधील कोणत्याही स्तरी, कोणत्याही वेळी जे काही अस्तित्वात आहे, म्हणजे चल अचल सजीव निर्जीव जे काही अस्तित्वात आहे ते सगळं या एकमेव आत्मपरब्रह्म तत्वामधूनच निर्माण झालेलं आहे किंवा उत्क्रांत झालेलं आहे. ती त्याचीच अभिव्यक्ती आहे किंवा ते त्याचंच परिवर्तन आहे, कारण त्याच्याशिवाय इथे अन्य काही आपल्याला आजपर्यंत आढळून आलेलं नाही. दुसरं काही असतं तर त्याला अडथळा निर्माण झाला असता. त्या ब्रह्मांडामधून जे सप्त ब्रह्मतत्व निर्माण झाली त्याला अडथळा निर्माण झाला असता, दुसरं काही असतं तर. तसंच मी नेहमी उदाहरण देतो, ब्रह्मसूत्राच्या प्रवचनामध्ये सुद्धा दिलाय की दोन महत्त्व एकत्र तुम्ही नांदू शकत नाहीत एकाच वेळेला. त्याचं मी 3 फेज इलेक्ट्रिकचं उदाहरण दिलं होतं. आपल्याकडे 3 फेज आहे इलेक्ट्रिसिटी. 2 फेजचा तुम्ही जर वायरिंग केलं तर तो बल्ब उडून जातो, वितळतो, यंत्र जळून सुद्धा जाईल. 2 फेजेस एकत्र नाही काम करू शकत, ते फ्यूज होतं. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये कुठेही अराजक माजलेलं नाहीये आजपर्यंत, आणि म्हणून ते एकमेवच असलं पाहिजे. आणि म्हणून जिथे जिथे यत्र तत्र सर्वत्र म्हटलंय, जे जे काही आहे ते आत्मपरब्रह्म तत्वामधूनच निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामधून ते उत्क्रांत झालेलं असल्यामुळे, ते त्याच्यामधून परिवर्तित झालेलं असल्यामुळे, ते परिणामित झालेलं असल्यामुळे प्रत्येकामध्ये आत्मपरब्रह्म तत्व आहे. ह्या बेसिक गोष्टी तर समजावून अशासाठी परत एकदा हे सांगतायत, आपण हे सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंत, की पुढची सूत्र जे काही त्यांना सांगायचे त्यासाठी पुन्हा एकदा ते खुंटी हलवून घेतात. सूत्र क्रमांक 370, आनंदादाय प्रधानस्य. आत्मपरब्रह्म सदा आनंददायी आहे. आता हे सुद्धा आपण जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या वैयक्तिक जीवनासाठी ही गोष्ट परत परत लक्षात ठेवायची की इथे आत्मपरब्रह्मामध्ये आपण अशी काही एखादी गोष्ट होत नाही की त्याच्यामुळे सुख किंवा दुःख निर्माण होईल. हे अत्यंत महत्वाचं आहे. इथे जे काही घडतं आणि ते आत्मपरब्रह्मामध्ये घडलेलं आपल्याला दिसतं, त्याला कारणीभूत आपण आहोत. आणि प्रामुख्याने हा मानव प्राणी त्यासाठी जबाबदार आहे. मानवेतर प्राणी यासाठी जबाबदार नाहीयेत. ते अनैसर्गिक वागत नाहीत.
मनुष्य अनैसर्गिक वागतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इथे जो काही समजा भूकंप पहिला झाला तो मानव आल्यावर झालेला आहे, हे मला सांगायचं आहे. जे काही घडले असतील प्रताप इथे, सुनामी आली असेल, काय असेल, त्या मानवामुळे आलेलं आहे, आपल्या चुकांमुळे आलेलं आहे. मुळातच आत्मपरब्रह्मामध्ये सगळीकडे आत्मपरब्रह्म पसरलेलं आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र सजीव निर्जीव सगळीकडे. तिथे सुख दुःख असं काहीही नाहीये. आणि त्यामुळे सुखदुःखाच्या पलीकडे त्याच्या अतीत जो परम आनंदमय एकमेव आहे, तो आनंद आनंदाने आनंदच तिथे पसरलेला आहे. आणि यामुळे आत्ता आपण पाहतो की आपण जर ब्रह्माचरण केलं, आत्माचरण केलं, योगिक आचरण केलं, तर आपण सुखदुःखाच्या पलीकडे जगतो. ते आयुष्य नसून जीवन जगलं जातं. मी नेहमीच तुम्हाला आयुष्य आणि जीवन ह्याच्यामधला फरक आहे असं सांगितलंय. भरपूर त्याचं मी निरूपण केलेलं आहे. आपल्या मनाने, मानव स्वतःच्या बुद्धीने, विचाराने जे काही वागतो ते आयुष्य असतं. किंवा देह जिवंत ठेवायला आपण जे काही भौतिक जीवन अभौतिक जगतो ते आयुष्य असतं. आणि ते नाईलाजाने आपल्याला जगावंच लागतं, जगायलाच पाहिजे. एरवी देह जीवित राहणार नाही. आणि देह जीवित नाही राहिला तर काय, आपल्याला पुढे काहीच, आपण मरून जाऊ. तेव्हा देह जिवंत ठेवावाच लागतो. त्यासाठीचं आचरण आहे ते भौतिक आहे, ते आयुष्य आहे. आणि तेवढंच आपल्याला जगायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण जगलो तर तिथे सुखदुःख काहीही नसतं. कारण निसर्गाने, नैसर्गिकपणे, नियतीने समोर जे काही उपलब्ध केलं त्यामध्ये आपण जगतो देह जीवित ठेवण्यासाठी. त्यामुळे तिथे सुखदुःख नाहीये, सगळ्याचा स्वीकार आहे आनंदाने परत. त्यामुळे सुखदुःख नाही, तिथे आनंद आहे, आनंदाने आनंदच आहे फक्त. आणि म्हणून आत्मपरब्रह्म हे आपल्याला आरंभ म्हणजे निर्माण करतं, निर्माण झालेल्याचं पालन करतं. आणि पालन केलेलं काही ठराविक कालावधीनंतर त्याचं आयुष्य संपल्यावर जे लय होतं ते त्याच्यामध्येच होतं. याचा अर्थ काय आहे की आत्मपरब्रह्म हे उत्पन्न करणं, स्थित करणं आणि लय करणं, उत्पत्ती स्थिती लय हे त्याच्यामध्येच होतं. म्हणजे ते सदा सर्वदा असणार आहे. ते आदी आहे, अनादी आहे, ते कधी नाही अशी स्थिती होणं शक्य नाहीये. आणि म्हणून आत्मपरब्रह्मामध्ये कैवल्य आनंद आहे, केवळ आनंद. यापलीकडे कुठलीही अन्य स्थिती नाही, कुठलाही भावभावना नाही. सदा आनंदमय आत्मपरब्रह्म आहे. आणि म्हणून त्याच्यामधून निर्माण झालेले आपण जे आहोत सजीव 84 लक्ष प्रकारचे जीव, ते सगळे मूलभूत आनंदमय आहेत. मी नेहमी आनंद घन, आनंदाची झाड आहेत असं म्हणतो. सदा आनंदी असणारे ते आहेत. आणि ते सुखदुःखाला काहीही, ते निर्माण व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते उद्भवू शकतच नाही. केव्हा उद्भवतं, तुम्ही स्वतःच्या मनाने जेव्हा काही करता, तेव्हा स्वतःच्या विचाराने वागता, स्वतःच्या बुद्धीने वागता, त्यावेळेला सुखदुःख निर्माण होतं. कारण स्वाभाविकपणे माणूस हा सुख निर्माण करायच्या मागे असतो. आणि सुख निर्माण केलं की त्यामधून दुःख निर्माण झालंच पाहिजे आणि ते होतच. मूलतः इथे फक्त आनंद, आनंद आणि आनंद आहे. यामुळे आत्मपरब्रह्माचा अंश असलेले आपण स्वतः हे मूलतः आपण आनंदमय आहोत. आपल्याकडे दुसरा भाव, स्वभाव, विभाव कसलाही नाहीये. जे आहे ते फक्त आनंद, आनंद आणि आनंद आहे. आणि हा आपण जोपासायचा आहे. केव्हा जोपासू शकू? नैसर्गिक नियतीने आणून दिलेलं समोर जसं आहे त्याचा आपण आस्वाद घेतला तर. नाहीतर आपण नाही घेऊ शकणार. आपण सुखदुःखात जाऊ. इथपर्यंत आपण सगळं काही या अगोदर पाहिलेलं आहे. आता सूत्र क्रमांक 371. प्रिय शिरस्त्वाद्य प्राप्ती रूप चयापचयौ ही भेदे. याचं संधिफळ आहे प्रिय शिरस्त्वादी अप्राप्ती उपचय अपचय्यो ही भेदे. ढीग जमवणं तो लय होणं इत्यादी द्वैत जोपर्यंत आहे तेथे अत्यंत आवडणाऱ्या गोष्टीचा अत्युच्च बिंदू कधीही मिळत नाही, कारण तेथे असमानता आहे.
आता हे ब्रह्मांडाचं तत्व त्यांनी सांगितलं. आतापर्यंत बेसिक पायाभूत माहिती आपल्याला दिली, अगोदर दिलेली होती, पुन्हा एकदा आपल्याला सांगितली. आता वस्तू जगताचा ढीग जमवणं आणि त्याचा लय होणं हे द्वंद्व आपल्या आयुष्यामध्ये जन्मोजन्मी घडत आहे. आपल्या सगळ्यांना याची प्रचिती आहे. आपल्या वाडवडिलांनी तेच केलं. जगपर्यंत तुम्हाला कदाचित पंजोबा कोणाला पंजोबा पंजे माहिती असतील, तिथपासून आतापर्यंत सगळ्यांनी तेच केलं, आपणही तेच करतोय. कारण काय आहे याचं? तर जे काही नैसर्गिकपणे नियतीपणे उपलब्ध आहे ते सदा करताच आहे. ते वापरून वापरून माणसाला बुद्धी आहे ना, नको ती अति, त्याला काहीतरी नाविन्य हवं असतं. तेच 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 काय वापरायचं, छे, काहीतरी नवीन पाहिजे. आपले पूर्वज पुरुष धोतर नेसत होते, धोतर, आणि स्त्रिया साडी नेसत होत्या. काय वाईट होतं हो? त्यांचे संरक्षण होत होतं. ऊन, थंडी, वारा, पाऊस, चिलट यापासून काही फरक पडत नव्हता. पण पंजोबांपासून बघत बघत आलं, तेच 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 वापरतात. वडीलही नाईलाजाने तेच वापरतात. काहीतरी नाविन्य पाहिजे, काहीतरी नवीन पाहिजे. आम्हाला बुद्धी आहे ना, आम्हाला आकलन शक्ती आहे, आमच्याकडे कल्पना शक्ती आहे, आम्ही तर्कवितर्क करू शकतो. हा सगळा इथे घोटाळा आहे. आणि यामुळे मानवाला नाविन्याचं आकर्षण आहे आणि महाजबर आकर्षण आहे. तो कल्प आणि तर्क करून याच्यामधून काहीतरी नवीन निर्माण करण्यामागे धावत असतो सारखा. त्यामुळे काय होतं हो, निसर्ग आणि नियती याच्यापेक्षा जास्त काहीतरी वेगळे उपभोग आपण घेतो. ते चांगले का वाईट कसेही असू देत, त्यामुळे संचित साचतो आणि आम्ही जीवन जगायच्या ऐवजी आयुष्य जगत बसतो. आणि संचित साचलं की जन्म मृत्यू पाठीच लागतात. कारण प्रति जन्माला नवीन 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 निर्माण होत असतं सगळं संचित, आणि संपतच नाही. म्हणजे नाविन्याची हौस कधी संपतच नाही. सगळ्या सुविधा पाहिजेत, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आणि ही गोष्ट जन्म मरणाचे फेरे हे फक्त आणि फक्त केवळ आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या आचरणानेच बंद होऊ शकतात. आणि म्हणून हे सूत्र सांगतं की जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख आहे, तोपर्यंत आपण कधीही आनंदात असणं शक्य नाही. ढीग जमवायचे, ते काही ना काही कारणाने लय होतात, पुन्हा जमवायचं, पुन्हा तो लय होतो, हे सतत चालू आहे. म्हणजे द्वंद्व आहे, आपोआपच द्वंद्व आहे. आम्हाला किती लागतं जेव्हा खायला, किंवा आयुष्य छोटस एक देहधर्मापुरतं, आणि मग जीवन जगायचं आहे आध्यात्मिक, असं किती लागतं आपल्याला. त्याच्या दसपट आपण मिळवत असतो. त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला आपल्याकडनं अपेक्षित नाहीत नियतीला अशा प्रकारचे आपण उपभोग घेतो. ते संचित असतं आणि ते संचित उपभोगूनच संपावं लागतं. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही हेच करतो. आणि म्हणून आम्ही प्रचंड धनसंपत्तीचा, वस्तू जगताचा, माणसं या सगळ्याचा संग्रह करत असतो प्रचंड. वास्तविक काही गरज नाही, पण आम्ही करतो आणि तो यथाकाळी नष्ट होतो. बघा तुम्ही आतापर्यंत श्रीमंत म्हणून ज्या ज्या काही तुम्हाला फॅमिलीज मोठमोठ्या माहिती आहेत, इंडस्ट्रियलिस्ट, त्यांच्या पुढच्या संततीने काय केलंय ते तुम्ही बघताय आज. महाराष्ट्रात उदाहरण आहे, महाराष्ट्राच्या बाहेर उदाहरण आहे, जगामध्ये उदाहरण आहे. वन्स अपॉन ए टाइम आमचा सुद्धा मोठा राजवाडा होता असं सांगितलं जातं. मग आज काय झालं? नाही, मी फ्लॅटमध्ये राहतो. आहेच, तुम्ही मिळवलं की ते गमवावंच लागतं, यानी पुढची पिढी. आणि तुम्हाला त्या मिळवण्याचं सुख मिळेल आणि त्याच्यामुळे दुःख निर्माण होईल, पण आनंद कधी मिळणार नाही. कारण ढीग जमवला की तो लय होणारच. आणि हेच द्वंद्व आहे, हेच द्वंद्व आहे. हे द्वंद्व कायम करता आपल्या मागे लागतो. तुम्हाला एक सहज मला आठवण झाली म्हणून सांगतो. काही जण मी असे पाहिले, म्हणजे मी नोकरी करत होतो त्यावेळीची गोष्ट आहे ही. अर्थात मी फॅक्टरीमध्ये नोकरी करत होतो, तिथे काही असा प्रसंग आलेला नाही. पण जे सरकारी याच्यामध्ये नोकरी करत होते किंवा बँकांमधनं नोकरी करत होते, की जिथे प्रमोशन्स दिली जायची, तर काही जण त्यातले असे होते
की त्यांना प्रमोशन दिल्यानंतर ते प्रमोशन नाकारत असत. मी स्वतः पाहिलेले तसे लोक. ते प्रमोशन नको म्हणायचे. "काय रे बाबा, काय झालं? वरची पोस्ट मिळते, पगार वाढणार आहे, तू साहेब होणार आहेस, मला हे नको." आणि त्यांना विचारलं की खाजगीत सांगायचं, "अरे काय? प्रमोशन घेतलं, जास्तीची जबाबदारी आली की कटकट आली, कटकट आली की स्टाफमधले काही शत्रू होणार, काही मित्र होणार. हे सगळं आपल्याला परवडणारं नाहीये. अरे माझं चांगलं चाललंय तर छान चाललंय. ठीक आहे, पगार कमी मिळतोय आणि काय मी ऑफिसर नाहीये. ठीक आहे, क्लार्क तर आहे ना, मिळतोय पगार, छान भागताय आमचं, आनंदात आहोत. कोणी सांगितलंय सुखाचा जीव दुःखात टाकायला? मला प्रमोशन नको साहेब. ते तुझ्या हाताखालच्या माणसाला मग प्रमोट करावं लागेल. त्याच्या हाताखाली तुला काम करावं लागेल. साहेब चालेल, मला चालेल. माझ्या ज्युनियरला सिनियर माझ्यापेक्षा केलात, मी त्याच्या हाताखाली काम करेन. मला काही वाईट वाटणार नाही. असे मी लोक पाहिलेले आहेत. ते नको, जास्तीचं नकोच आम्हाला. आणि खरोखरच सांगतो, ते कायम आनंदात जगलेत. कायम आनंदात जगलेत. पण आता मी सांगितलं या गोष्टी त्यांना कधी घडल्या नाहीत. मोठी जबाबदारी घ्यायची, कटकटी आल्या, ती पेलायला पाहिजे जबाबदारी. त्यासाठी कोणाला तरी दुखवलं जातं. कोण ना कोणतरी शत्रू निर्माण होतात. काही छुपे शत्रू निर्माण होतात. वरच्या लेव्हलला पॉलिटिक्स केलं जातं. राजकारणात फक्त बाहेरच पॉलिटिक्स आहे असं नाही, ऑफिसेसमध्ये सुद्धा पॉलिटिक्स असतं. त्याचे बळी होतं. शेवटी दुःखाला कारण होतं ते प्रमोशन. नको आम्हाला ते. असं सांगायचा मुद्दा असा, की यत्र तत्र सर्वत्र या ब्रह्मांडामध्ये आनंद आणि आनंद सर्वत्र व्यापलेला आहे. आणि तरीही जोपर्यंत आपण द्वंद्वामध्ये अडकलेले आहोत, तोपर्यंत इथे आनंद आपल्या वाट्याला येणं शक्य नाही. आणि हा जे द्वंद्व आहे, ते थोडक्यात हे सूत्र सांगताय, ढीग आणि लय. 2 शब्द त्याने वापरलेत. तुम्ही संपत्तीचा ढीग जमवा, वस्तू जगताचा ढीग जमवा, बाहेरचे तुमचं लोकसंपर्क आहे, त्याचा ढीग जमवा. तो काही दिवसांनी लय पावणार म्हणजे पावणारच. तुम्हाला ते उघड्या डोळ्यांनी पाहावं लागेल. संपत्तीचा नाश होतोय. आपण जे काही जमवलं ते सगळं लय होत चाललेलं आहे. आपण माणसं जोडली, त्यातली काही शत्रू झालेत, आपल्यापासून दुरावा आलेला आहे. सगळं पाहायला मिळेल तुम्हाला. आणि हे अपरिहार्य आहे. जितकं तुम्ही विस्तृत कराल, मोठं मोठं करत जाल, तितकं तितकं तुमच्या मागे कटकटी लागतील. म्हणून ढीग आणि लय असे शब्द वापरलेत त्याने. जोपर्यंत तुम्ही ढीग जमवलाय, तोपर्यंत लय होत राहणार. पण बघा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्याकडे ठेवलं, लय व्हायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही स्वतः ते उपभोगताय, उपभोगून संपताय आणि बरोबर तेवढंच तुम्ही मिळवताय. मी बरेच वेळा सांगतो की आपण 100 वर्ष जगणार आहोत असं गृहीत धरा आणि महागाईचा अंदाज घेऊन तेवढी संपत्ती तुमच्याकडे ठेवा. समजा तेवढी ठेवली, त्याच्यामध्ये तुमचं भागताय आरामात, 4 पैसे वर उरतील इतपत ठेवा. महागाई वाढली तर जे उरलेले असतं ते पुन्हा डिपॉझिट करा. थोडी डिपॉझिट वाढवा. हे थोडंसं अगदी किरकोळ नियोजन आहे हे. फार मोठं काही नाही आहे त्याच्या मागे. आणि जे उरेल ते तुमच्याकडे ठेवू नका. सत्पात्री दान देऊन मोकळे व्हा. जाऊ दे तुमच्याकडे, तो ढीग जमवू नका. तर तुम्ही आनंदात राहू शकता. कारण त्याचं सूत्र हे असं सांगतं, त्याने असं सांगितलंय की भेदे या ढीग आणि ल यामुळे असमानता होते. ढीग केव्हा जमतो? तुमच्याकडे दुसरीकडे खड्डा पडतो तेव्हा. हो, दुसरीकडे लय होतं तेव्हा तुमच्याकडे ढीग जमतो. म्हणजे ज्या लोकांना जे आवश्यक आहे ते तुम्ही ओरबाडून आणताय. 1000 वेळा आपण बोललोय, गीतेने याला चोरी म्हटलेलं आहे. कुठून तुमच्याकडे जास्तीचं येतो कुठून? तुम्हाला पाहिजे तेवढं तुमचा हक्कच येतो. आणि ब्रह्मांडामध्ये भगवंत श्रीने संपूर्ण सजीवांना पुरेल इतकं सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे. अट एकच आहे, ज्याला पाहिजे तेवढंच त्याने मिळवायचं आणि उपभोगायचं. त्याच्या पलीकडे जायचं नाही तुमच्या बुद्धीने आणि विचाराने. तर सगळं सगळ्यांना पर्याप्त होईल. पण आम्ही तसं करत नाही. आणि त्यामुळे इथे द्वंद्व नांदत असतं सतत. ज्यांच्याकडे आहे त्याकडे गडगंज आहे आणि ते लय पावतायत, पुन्हा ते मिळवतायत, पुन्हा लय पावतायत. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत 2 वर्ग या जनसामान्यामध्ये सगळीकडे बघायला मिळतात आपल्याला.
आणि दोन्ही बाजूकडून असमानता होते. गरिबी म्हणजे इतकी गरिबी खाल्ली आहे की त्याला खरोखर राहायला जागा नाही का, जेवायला अन्न नाही, धड कपडे घालायला नाही आहेत. आणि श्रीमंती म्हणजे इतके की टोले जंग इमारती आहेत. मल्टी स्टोरी 25 मजल्याची बिल्डिंग 4 माणसांना, एका कुटुंबाला. नाही, आमच्याकडे येणं जाणं ते असं इंटरनॅशनल असतं, अमुक तमुक म्हणून काय झालं? साधेपणाने जगा की. नाही साधेपणाने जगू शकत तुम्ही. 25 मजली बिल्डिंग एका कुटुंबाला. हे याला अहो, हे किती, काय हा ढीग म्हणजे काय? ढिगाच्या पलीकडे. विचित्र आहे. ऐकायला सुद्धा आम्हाला विचित्र वाटतं या गोष्टी. म्हणून हे सूत्र सांगतं, भेद आहे तिथे. समाजामध्ये असमानता आहे. आणि असमानतेमुळे आणखी दुःख वाढत जातं. भेदाने भेद वाढत 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 चाललाय. आणि याच्यावर फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे आत्माचरण करणं, ब्रह्माचरण करणं, आध्यात्मिक तत्वज्ञानाने जगणं. याच्यावर अन्य उपाय नाहीये. आणि यामधून जर बाहेर व्हायचं असेल, म्हणून अध्यात्माला पर्याय नाही. मग आध्यात्मिक आचरण आपल्याला करावं लागतं. मग मूलभूत काय आहे? आता बघा, 7 गोष्टी आहेत बाहेर पडायला. फार सोपं आहे कळायला. आचरणात आणायला अवघड आहे. आपल्यामध्ये काय दिसतं? तम रजसत्व, 3 बोटं. तम रजसत्व हे सगळीकडे गुण आहेत, प्रत्येकामध्ये, प्रत्येक ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे भेद निर्माण होत असतो समरज तत्वामुळे. आता तम म्हणजे काय आहे? तापट आहे. आणि सत्व म्हणजे शांत. आला का भेद? कुठल्याही ठिकाणी तुम्ही बघा, सगळीकडे भेद आहे. रजोगुणी म्हणतो मला सगळं सगळं पाहिजे, मेहनत घेणार, मी सगळं करणार. तमोगुणी म्हणतो मला सगळं पाहिजे पण मी मेहनत नाही घेणार, आयतं मिळायला पाहिजे. मग तो लुबाडतो. सत्वगुणी म्हणतो मला काही गरज नाही. काय करायचंय? आहे जेवढं मिळालं खूप झालं. प्रत्येक त्या तिघांमध्ये भेद आहे, या 3 मध्ये. तेव्हा तम रजसत्व या याची व्यवस्थित सांगड न घातल्यामुळे इथे द्वंद्व निर्माण होतात, चौथा निर्माण होतो. तम रजसत्व या तिन्हामुळे इथे द्वंद्व आहे, कायम कायम द्वंद्व आहे. आणि त्यामुळे आध्यात्मिक तत्व प्रणालीप्रमाणे आपण जर जीवन जगलो, तर तम रज सत्व याचा सम्यक उपयोग करून आपण या द्वंद्वाच्या पलीकडे अद्वैतात जाऊ शकतो. 5वी गोष्ट, आपण सहज जाऊ शकतो, फक्त जिद्द पाहिजे. आणि स्वतःच्या भोगापो लोलुपता आपल्यामध्ये जे आहे, त्याच्यावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो. आता मी असा राहतोय किती वर्ष, माझ्याकडे खरोखर तुम्ही बघताय लेंगा बंडी घालतो मी, खाली बूट आहेत पायात, वरती उन्हामुळे एक टोपी असते. या पलीकडे माझ्याकडे एक रुमाल असतो खिशामध्ये. ते सगळे एका रंगाचे आहे, पांढऱ्या. मोजे सुद्धा पांढरे आहेत. कुठले मला रंगसंगती लागत नाही. आणि हे ड्रेस मला किती लागतात? घरामध्ये 4 ड्रेस तेवढे भरपूर होतात. अगदी पावसात वाळले नाही तरी सुद्धा भरपूर होतात. त्यातला फाटला एखादा तर आणतो नवीन. पण 1000 साड्या घरामध्ये असताना त्याच्यावर डगमध्ये सिंधी शब्द आहे, मी मंदरवेला शिकलो. डगमध्ये त्याच्यावर अजून एक पाहिजे. 1000वर एक अजून पाहिजे आम्हाला ती. पुरुषांचं तेच आहे. फक्त बायकांना दोष देण्यात अर्थ नाहीये. किती प्रकारचे त्यांचे कपडे आलेले आहेत बाजारात. अरे बाप रे! ढीगच्या ढीग आहेत पुरुषांचे सुद्धा कपड्यांचे. काय गरज आहे वास्तविक? काही आवश्यकता नाही. एक उदाहरण म्हणून दिलं मी. इथे तुम्हाला नियंत्रण ठेवायला पाहिजे. मला आवश्यक तेवढंच मी घेणार बस. या पलीकडे काही मी मिळवणार नाहीये. म्हणजे त्या द्वंद्वामधून तुम्ही अद्वैतात येऊ शकता. परंतु इथे एक विचित्र अशी अवस्था आहे, की अद्वैतात आलं तरी मागचं द्वंद्व हे त्या अद्वैतात सामावलेलं आहे. द्वंद्वाच्या मागे लावल्यामुळे अद्वैत झालंय. द्वंद्व आणि अद्वैत एकत्रच आहेत. आणि द्वंद्व आणि अद्वैत एकत्र असल्यामुळे एखाद वेळेला अशी शक्यता निर्माण होते, की तुम्ही अद्वैतातून पुन्हा द्वैतात जाऊ शकता. मोह होतो, बाकी काही नाही. आणि त्यामुळे या अद्वैतातून द्वैतात जायचा मोह होऊ नये, म्हणून द्वैत आणि अद्वैत याच्या पलीकडे आपल्याला एक अवस्था प्राप्त करावी लागते. त्याला तुरीय अवस्था म्हणतात. की जे मी आता तुम्हाला उदाहरण दिलं माझंच आहे. हाच कपडा घालून मी सगळीकडे बाहेर जाणार
आणि माझी ओळख जनसामान्यामध्ये तो पांढरे कपडे घालणारे काका हीच व्हायला पाहिजे. मी जर अन्य कपडे घातले तर लोकांना मी ओळखता येणार नाही. जोपर्यंत माझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न झालेलं नव्हतं, मी शर्ट पॅन्ट वापरत होतो. तुमच्यापैकी काही जणांनी मला तसं पाहिलंही असेल. नाईलाज होता माझा, पण मुलीचं लग्न व्हायचं होतं. त्याला काही इलाज नाही माझ्याकडे. त्या जास्त मी सखोल त्याच्यामध्ये जात नाहीये. तोपर्यंत मी घालत होतो. आणि मला प्रवचनाला नेहमी पाहणारा एक मला साधक आम्हाला भेटले कर्वे रोडवर तिकडे कुठेतरी. आणि मी शर्ट पॅन्टमध्ये होतो. त्याने मला ओळखलंच नाही. नुसतं पाहिलं त्याने आणि असं निघून गेले. नंतर थोड्या वेळाने ते माझ्या मागे आले. "ओ सर, तुम्ही आहात का ते? मी तुम्हाला ओळखलं नाही." आणि तिथे मला कळले, की मला मुलीच्या लग्नानंतर जे करायचंय ते हे करायचंय. की रोज प्रवचनाला जो कपडा पाहता तोच बाहेर. अन्य घातला तर माझी ओळख तुम्हाला लागता कामा नये. याला तुरीय अवस्था म्हणतात. ही 6वी अवस्था आहे. ही आपल्यामध्ये आपण नियंत्रित करून आणायला पाहिजे. कठीण आहे आचरणात आणणं. समजायला सोपं आहे आता थिअरी. तो जायचा कसा? आणि अशा प्रकारे तुरीय अवस्थेमध्ये तुम्ही आलात, की द्वैत आणि अद्वैताच्या बाहेर येता. तुम्ही ही तिसरी अवस्था तुम्हाला एक तिसरी अवस्था प्राप्त होते. आणि इथे तुम्ही जर सतत जीवन जगायला जेव्हा लागता, त्यावेळेला आयुष्य जगत नसल्यामुळे त्या जीवनामध्ये तुम्ही ज्या वेळेला जगत असता, त्यावेळेला मन तुमचं थकतं. मन थकतं मी सांगतो तुम्हाला. अनुभव आहे मला याचा, स्वानुभव आहे. कुठे भौतिकामध्ये तुम्ही रममाण होत नाही आहात. मन म्हणतं, "अरे काय चाललंय हे? वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष हेच चाललंय? मग हा करतो तरी काय?" हा अध्यात्म वाचतो. हा प्रवचन ऐकतो अध्यात्माचे. हा आध्यात्मिक आचरण करतो. हा आध्यात्मिक वाचन करतो. बर 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 मग चला आपण मन म्हणतं त्याच्यात सहभागी होऊया. मन तुम्हाला साथ द्यायला लागतं आणि तिथे तुम्हाला उन्मन अवस्था प्राप्त होते. 7वी आणि शेवटची अवस्था आहे. 7 पायऱ्या आहेत. आणि हे ब्रह्मसूत्र इथे आपल्याला सांगताय की असमानता आहे द्वैत अद्वैताची, ढीग आणि लय. इथून त्यांनी सुरुवात केली की द्वैत का आहे? तमरज सत्वामुळे. आणि त्यामुळे तुम्ही या द्वैतामध्ये अडकू नका, अद्वैतात या. पुन्हा द्वैत अद्वैत एकमेकात मिसळलेले आहेत. त्याच्या पुढे तुरीयमध्ये जा. आणि तुरीय ही तुमची ओळख व्हायला पाहिजे. आणि तुरीय तुमची ज्या वेळेला ओळख होईल, तुमचं मन तिथे कंटाळेल तुम्हाला कंटाळेल. आणि शेवटी तुम्ही काय करता त्याच्यामध्ये ते सामील होईल. तिथे उन्मन अवस्था प्राप्त होते. तिथे सर्व तुम्ही जिंकलात. तुम्ही जीवन जगायला लागतात. आणि यथाकाळी तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. हे सूत्र हे आपल्याला सांगताय 371. आता सूत्र क्रमांक 372. इतरे त्वर्थ सामान्यात. संधिपोड आहे. इतरे तू अर्थ सामान्यात. आता इथे जे काही सांगितलं की ढीग जमवणे, त्याचा ल होणं, हे द्वंद्व जिथे असतं तिथे अन्य गोष्टी सर्वसामान्य असतात. तेथे सम्यक आचरणाने जीवनाचा आनंद घेतला जातो. साधं सूत्र आहे अगदी. आता मागच्या सूत्रामध्ये जे सांगितलं की ढीग आणि लय ह्या 2 गोष्टी तुम्ही जर मुळात समजून घेतल्या, ते द्वंद्व जिथे नसतं तिथे अन्य गोष्टी सर्वसामान्य असतात. म्हणजे आध्यात्मिक आचरण असतं. तिथे नैसर्गिक आचरण असतं. तिथे नियती समोर जे आणून देतं त्याचा तुम्ही आस्वाद घेता. मग तिथे कचरायचं नाहीये नियतीने. कारण नाही दिलं तर ते ते सुद्धा आत्मप्रतारण आहे. आत्मा तुम्हाला आणून देतोय ही गोष्ट, की हे तुम्ही करा. आणून दिलंय विनासायास. विनासायास म्हणजे अजिबात सायासच नाही. एक तुम्ही जसं वागायला पाहिजे, जीवन जगताय आनंदाने, मेहनत घ्यायची इच्छा आहे, सगळं प्रामाणिकपणे करताय, योगक्षेमम वहाम्यहम्. सगळं तुम्हाला आणून देतो परमात्मा. मग त्याचा मात्र तुम्ही आस्वाद जरूर घ्यायचा आहे. अध्यात्म मी करतो, मला अध्यात्माची पुस्तकं मिळायला लागली. सर्व साधकाने मला सहकार्य केलं. पुस्तकं छापली गेली. तुम्ही माझी प्रवचनं ऐकताय गेली 20 वर्षाहून जास्त वर्ष. हे भगवंताने आपली भेट घडवून आणली. मला ते दिलंय हे जग तू. ती संधी मला दिली. त्यापासून मी प्रतारणा नाही करता कामा. भगवंत जे सहज तुम्हाला आणून देतो, अगदी सहज, सामान्य म्हटलंय, सर्वसामान्य. ती स्थिती तुम्ही पकडायला पाहिजे. मग तिथे तुम्ही
आपलं आपण प्रगती होत जाते, उन्मनी अवस्था प्राप्त होते. तुम्ही योगिक आचरणाशिवाय अन्य काही करूच शकत नाही असं होतं. आणि खरोखर सांगतो तुम्हाला विरक्ती येते हो. वैराग्य येतं. हे मुद्दाम अंगी बाणावं लागत नाही. वैराग्य तसं येतही नाही. तुम्ही विचार करून बघा. एखाद्याला वाटतं आपण वितरागी झालोय, वैराग्य झालंय. आपल्याला कशात यायचंय, काय येतंय तिकडे मला नाही, त्यात काही स्वारस्य नाही. तो म्हणतो. पण अशाने एक तुम्हाला साधी युक्ती सांगतो, की अशा प्रकारे ज्यांना असं वाटतं, की आपण असे झालोय, त्याने शांतपणे विचार करा, की तुम्ही रिकामपणे असल्यावर तुमच्या मनामध्ये काय विचार येतात? रिकामे असल्यावर किंवा तुमचे जिवलग भेटल्यावर त्यांच्या गप्पामध्ये तुम्ही समरस होता का? अगदी छोट्या-छोट्या कसोट्या आहेत ह्या. अगदी छोट्या. वर्तमानपत्र उघडल्यावर त्याच्यामध्ये जे काही वाचायला मिळतं, त्यात कुठल्या बातम्यांमध्ये तुम्ही समरस होता. साध्या-साध्या गोष्टी आहेत ह्या. तुमचं तुम्ही कसोटी घ्यायची. अगदी मी छोट्या-छोट्या गोष्टी सांगतोय. इथे जर तुम्ही हे ही परीक्षा आहे तुमची तुम्ही घ्यायची. तुम्ही उत्तीर्ण होता का बघा. मित्र भेटले, गप्पांचा अड्डा जमलाय. तुम्ही त्यांच्या गप्पांमध्ये, भौतिक गप्पामध्ये रममाण होता का? ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगतो, का तुम्ही शिकवायला जाता त्यांना, "अरे काय तुम्ही काहीतरी बोलताय, हे जे आपण काहीतरी वेगळं बोलूया." मी तुम्हाला आध्यात्मिक सांगतो, नाही. साक्षीत्व सुटलं तुमचं. तुमचं साक्षीत्व सुटलं. साक्षी राहता का तुम्ही? पेपरमध्ये रोज येणाऱ्या बातम्या तुम्ही कुठल्या बातम्या चवीने वाचता? तुमची तुम्ही परीक्षा घ्या. तिथे तुम्हाला कळेल आपण अद्वैतात आहोत, द्वैतात आहोत का आपण कशातच काही नाही अजून भरपूर मागे आहोत का आपण सगळं पार करून तुरीय अवस्थेत आलोय का उन्मनीमध्ये आलोय? हे सूत्र ते सांगतायत, की तिथे द्वैत नसतं मुळातच. तिथे सर्व सर्वसमान गोष्टी असतात, सर्वसामान्य गोष्टी असतात. तुम्ही आपोआपच द्वैतात राहिला नाही, की अद्वैत तुरीय उन्मनी आपोआप तुम्हाला पुढे प्राप्त होत जातं. तुम्ही मुक्त होऊन जाता. सूत्र क्रमांक 373 आध्यानाय प्रयोजन भावात. संधिपोळ आहे आध्यानाय प्रयोजन अभावात. ध्यानाद्वारे आत्मपरब्रह्म प्राप्त करण्याचेच उद्दिष्ट आहे, अन्य काहीही नाही. ध्यान साध्य झालं असता आपण येथील सर्वस्वाच्या अतीत प्रविष्ट होतो. हा अगदी साधी गोष्ट आहे. सगळ्यांना ज्यांना ज्यांना ध्यान साध्य होतं त्यांना ही अवस्था प्राप्त होते. सर्वस्वाच्या अतीत ते निघून जातात. याचा अर्थ ग्रह गोल तारे इत्यादी तमाम चर अचर सजीव निर्जीव वस्तुजगत जे आहे अशा सर्वांच्या निर्मितीच्या ठिकाणी त्या जिथून हे सगळं निर्माण झालं त्या निर्मितीच्या ठिकाणी ध्यानावस्थेमध्ये आपण पोहोचतो. इथे जी काही ब्रह्मांडामध्ये निर्मिती झाली ही निर्मिती कुठून झाली? त्या ठिकाणी आपण पोहोचतो ध्यानावस्थेमध्ये. आणि ती अवस्था म्हणजे केवळ आत्मपरब्रह्म अवस्था, बाकी काहीही नाही. तिथे अन्य काहीही नाहीये. मूलभूत ब्रह्मांडाच्या केंद्रापाशी म्हणून पहिली 2-3 सूत्र पुन्हा एकदा आपल्याकडनं घटवून घेतली. तिथून निर्मिती झाली. तुम्हाला जेव्हा ध्यान साध्य होतं तुम्ही तिथे पोचता जाऊन. कारण आत्मपरब्रह्म आदी अनादी नित्य अक्षय अमर वगैरे वगैरे आहे. तिथे तुम्ही त्या केंद्रापाशी पोचता जाऊन. आणि त्याच्यामधून जड सूक्ष्म वगैरे सगळी निर्मिती सजीव निर्जीव तुम्ही चल अचल काही नावं द्या, सगळं तिथून निर्माण झालंय. आणि त्यामुळे ध्यान साध्य झालं की आपण आत्मपरब्रह्माच्या द्वारे त्या योगधामी प्रविष्ट होतो. आणि यामधून ध्यानामधून अन्य काहीही प्राप्त होत नाही. हे सूत्र काय सांगताय ते नीट समजावून घ्या. शांतपणे मी परत परत सांगतोय. ज्यावेळेला ध्यानावस्था आपल्याला प्राप्त होते त्यावेळेला आपण आत्मपरब्रह्म त्याच्या योगधामी जाऊन पोहोचतो. म्हणजे ब्रह्मांडामध्ये जिथून निर्मिती झाली, ओंकार ध्वनी झाला, मग सगळं सप्तब्रह्मतत्व आली. त्यामधून चल अचल सर्जीव निर्जीव जड सूक्ष्म चर अचर काही नावं द्या, सगळी सृष्टी निर्माण झाली. हे निर्माण जिथून झालं तिथे ध्यानावस्था आपल्याला प्राप्त झाली तर तिथे आपण जाऊन पोहोचतो. आणि त्यामुळे तिथे पोहोचत असल्यामुळे ध्यानामध्ये आपण देहातीत अवस्थेत सूक्ष्म होऊन जातो. तिथे भौतिकाचं भान राहू शकत नाही. हे सूत्र पुन्हा एकदा मी हे बोलतो. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही. ध्यान साध्य झालं, आपली देहभान हरपून जातं. देहभान आपल्याला राहत नाही. देहाच्या अतीत आपण होतो.
नुसतं देहाच्या अतीत होत नाही, ब्रह्मांडाच्या केंद्रापाशी पोहोचतो. म्हणजे ब्रह्मांडामध्ये जी निर्मिती झाली ती जिथून निर्मिती झाली तिथे जाऊन पोहोचतो. या सगळ्या निर्मितीच्या अतीत होऊन जातो. आणि त्यामुळे ध्यान माझं लागलं आणि मला अमुक गोष्ट मिळाली, अमुक गोष्टही झाली, ध्यानामध्ये तुम्ही असं केलं वगैरे जे काही लोक बोलतात ते लोक बोगस आहेत असं गृहीत धरून चाला. हे मुद्दाम मी सांगतोय तुम्हाला. कारण त्याचं असं आहे की ध्यान जर तुम्ही एखादं प्रयोजन ठेवून केलं तर तुमचं ध्यान कधीही लागणार नाही. मला ध्यानामध्ये कृष्णाचे दर्शन झालं पाहिजे असं म्हणून तुम्ही ध्यानाला बसलात, या जन्मी तुम्हाला कृष्णाचं दर्शन होणं शक्य नाही. त्यातून झालं असं तुम्हाला जर वाटलं आणि तुम्ही लोकांना सांगायला लागलात तर तो आभास आहे तुमचा. कुठलंही प्रयोजन असता कामा नये ध्यानाला. ध्यानस्थ बसायचं म्हणजे देहाच्या अतीत अवस्था आपल्याला प्राप्त होते. तिथे देहभान राहत नाही आपलं. त्याचं प्रयोजन काहीही ठेवून चालत नाही ध्यानासाठी. मला ते असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे. आणि मी काय सांगतोय, अनेक लोक बोगस काय थापा मारतात सांगतोय तुम्हाला. बिचारे लोक असतात हो, त्यांची श्रद्धा असते. अगं त्या बाबाकडे जातात, बाबा ध्यान लावतो आपलं सांगतो असं एक गडबड असं काही काय त्याची प्रसिद्धी असते. जातात आणि ते सांगतात, पाव आता मला सगळं कंटाळा आला, मला वाटतं सगळं सोडून द्यावं आणि मला वैराग्य आलाय, मी नोकरी वगैरे सगळं सोडून देतो, संसार सोडून देतो. तर तुमचं काय म्हणणं आहे? मग तो बाबा काय म्हणतो, ध्यानस्थ बसतो. त्यासाठी पैसे द्यावे लागतात बरं का त्याला, धन धन द्यावं लागतं कुठल्या ना कुठल्या रूपाने. मग तो ध्यानस्थ बसतो, नाटक करतो सगळं तुमच्या समोर आणि थोडा वेळ ध्यानस्थ बसतो, मग त्यातनं व्युत्थान आल्याचं नाटक करतो आणि तुम्हाला सांगतो नाही नाही साहेब, नाही त्याची परवानगी नाही. हा म्हणजे नाही, तुमचा प्रश्न होता ना, मी आता ध्यान लावून विचारलं त्यांना, कुणाला, परमात्म्याला. त्याला सांगितलं त्यांचा असं समस्या आहे, तुमची परवानगी आहे का? नाही, त्यांची परवानगी नाही, तुम्ही नोकरी चालू ठेवा. असले उद्योग करतात लोक किंवा बाकी काय सांगतात. या थराला मी आता अर्थात ह्या गोष्टी पेपरमध्ये वाचलेल्या आहेत. बायका आल्या कोणी, एखादी ती मुलगीचं नजर जाते याची, मग तो ध्यान लावतो आणि ध्यानाचं व्युत्थान होतो आणि त्या मुलीला सांगतो, गतजन्मी मी कृष्ण होतो आणि तो राधा होती. अगदी अनेक जणांनी, अनेक बोगस व्यक्तीने मारलेली छाप आहे, अनेक जणांनी. आणि अनेक जण त्यासाठी फसलेले आहेत. म्हणजे अगोदर कुठे वाचनात आलेलं असं तरी ती मुलगी फसते. नाही, तो बाबा म्हणाला मी त्याची राधा होते, मग झाली सुरुवात. अनेक ठिकाणी ध्यानामध्ये असं मला दिसलं. तुम्ही कुठली समस्या गेली नाही, ध्यानामध्ये मी पाहून तुम्हाला सांगतो, छापा असतात सगळ्या. पैसे मिळवायची विद्या असते, त्यांचे चेले बसलेलेच असतात बाहेर. तुम्ही बाहेर पडलात की तुम्हाला ते गोचिडीसारखे चिकटलेच. हो, तेव्हा एवढं सगळं त्यांनी सांगितलं, आमच्या आश्रमाला काहीतरी देणगी द्या. सगळेजण देतात, तुम्ही पण द्या. होय, मग ते किती देतात? एक 10,000 द्यावे. काही आकडे सांगतात. मग तुम्हाला शक्य असतं तेवढे देता तुम्ही. तोच धंदा असतो. आणि म्हणून हे सूत्र महत्वाचं आहे. ध्यानामध्ये कुठलंही प्रयोजन असत नाही. प्रयोजन ठेवून चालतही नाही. अमुक साठी ध्यान लावायचं हा प्रकार ध्यानामध्ये नाहीच आहे. तुमचं ध्यान लागतं, तुमचं देहभान हरपून जातं. तिथे जाऊन तुम्ही पोचता सगळ्या विश्वाच्या केंद्रापाशी. सगळं विश्व निर्माण व्हायच्या अति पहिली, विश्व निर्माण व्हायच्या आधीची स्थिती तुम्हाला प्राप्त होते. आणि हे सगळे फसवाफसवीचे धंदे आहेत, हे लक्षात येण्यासाठी सूत्र सांगताय. पण काही जण असे आहेत की त्यांना ध्यानावस्थेमध्ये काही गोष्टी साध्य झालेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की ध्यान लावायचं ते प्रयोजन त्यांचं नव्हतं. हेही तितकंच हे सूत्र तुम्हाला सांगताय की प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे, ध्यानाद्वारे आत्मब्रह्म प्राप्त करण्याचं उद्दिष्ट आहे, अन्य काहीही नाही. एकमेव उद्दिष्ट आहे की मला तिथे जायचं आहे, माझं स्वस्वरूप जे आहे तिथे मला विलीन व्हायचं आहे. त्यासाठी ध्यान लावायचं आहे, त्या अंशात्म्यावर ध्यान लावायचं आहे, त्याच्यात विलीन व्हायचं आहे.
एकमेव उद्देश आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये त्याचं जेव्हा ध्यान लागतं, तेव्हा त्या जो कोणी ध्यानी आहे त्याला सहकार्य करण्यासाठी त्याचं कुठलंही प्रयोजन नाहीये, त्याचा कुठला हेतू नाहीये ध्यान लावण्यामध्ये, त्याचा कुठलंही काही नाहीये अपेक्षा ध्यानामधनं काही मिळावं. एकमेव उद्दिष्ट आहे, मला स्वस्वरूपावस्था प्राप्त करायची आहे, म्हणून मी औषात्म्यावर ध्यान लावलंय, मी ध्यानस्थ बसलोय. मग त्या अवस्थेमध्ये अशाला काही गोष्टी प्रदान केल्या जातात आणि त्या सत्य असतात आणि त्याच सत्य असतात. कुठली अपेक्षा नाही, त्याची काही नाहीये, त्यासाठी त्याने काही केलेलं नाहीये, त्यासाठी तो ध्यानाला बसलेला नाहीये. फक्त मला स्वस्वरूप आत्मानुभूती प्राप्त व्हायला हवे, मला देहाच्या पलीकडे जायचं आहे, मला तिथे जायचं आहे, ती अवस्था मला प्राप्त करायची. एकमेव उद्दिष्ट आहे. हे सूत्र काय सांगताय? ध्यानाद्वारे आत्मब्रह्म प्राप्त करण्याचंच उद्दिष्ट आहे, अन्य काहीही नाही. आणि अशा वेळेला त्याला पुढे ध्यान लावायला, त्याचं जीवन जगायला उपयुक्त व्हावं किंवा त्याच्यामधून काही प्रभुकार्य व्हावं, यासाठी त्याला ध्यानामध्ये काही गोष्टी दिल्या जातात. त्याच्या अपेक्षा नाहीये. आणि याचं उदाहरण माझ्या स्वानुभूती मी तुम्हाला अनेक वेळा काही सांगितलंय, की काही गोष्टी मला फक्त ध्यानामध्येच उत्स्फूर्तपणे मिळालेल्या आहेत. माझं त्याच्यामध्ये काही नाहीये. मी त्यासाठी माझी बुद्धी चालवलं नाही, विचार केले नाही, डोकं चालवलं नाही, काही नाही. आपोआप उद्भूत माझ्यामध्ये झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. त्या सगळ्या मी तुम्हाला योग साधण्याच्या वेळेला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. मग तर तिथे ते ध्यान लागलं, हे आपल्याला कळतं की आपलं काही प्रयोजन नाहीये, आपल्याला स्वस्वरूप प्राप्त झालं, बस तेवढंच आहे. तीच एक जाण आहे फक्त, बस बाकी काहीही नाही. आणि ते काय होते, आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. स्वतःमध्ये प्रचंड शक्ती आहे प्रत्येक मानवामध्ये, ती त्याची कुंडलिनी जागृत होते आणि ती अवस्था त्याला प्राप्त होते. आणि मग तिथे त्याला जे ज्ञान प्राप्ती होते ती अनपेक्षित असते. आणि ही कशासाठी असते? त्याला ती भेट दिलेली असते, की जेव्हा तू व्युत्थान होशील ध्यानामधून, त्यावेळी तुला हे जीवन जगायचं आहे, त्यासाठी हे तुला दिलेलं आहे. याचा उपयोग कर आणि पुढचं जीवन जग. त्यामुळे इतरांना तुझा फायदा होईल, त्या ज्ञानाचा इतरांना फायदा होईल, तुला स्वतःला तर होईलच. या अवस्थेमधून सतत राहशील. मग तिथे त्याला ते दिव्य दर्शन त्यासाठी होतं. तो आमूलाग्र बदलून जातो आणि तुम्हाला स्वाभाविकच हे लोक सहज ओळखून येण्यासारखे आहेत, बोगस कोण आणि सत्य कोण आहे. पक्कारा करायचा, इकडे तिकडे हिंडायचं, कुठे अध्यक्ष कुठे पाहुणा, स्वतःचं कर्तृत्व काही नाही, इकडे तिकडे वाचायच्या चार गोष्टी, भाषणं ठोकायची, काय 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 उद्योग करतात त्याला काही अर्थच नाहीये काही, आणि पैसे कमवायचे बस आणि फसवाफसवी करायची. असं तर हे सूत्र यासाठी खास आहे. ध्यान अवस्था म्हणजे काय, त्यातून ज्ञानार्जन होतं म्हणजे काय, मग बोगस जे लोक सांगतात ते म्हणजे काय, हे सगळं या सूत्रामध्ये दिलेलं आहे. अगदी थोडक्यात ध्यानामध्ये आत्मपरब्रह्म प्राप्त करण्याचं एकमेव उद्दिष्ट असतं, अन्य काहीही नाही. इतकं साधं सूत्र आहे. असं सूत्र क्रमांक 374, आत्मशब्दाच आणि आत्मपरब्रह्म शब्दाद्वारे प्राप्त करावं. मागील सूत्रामध्ये ध्यान साध्य करावं असं सांगितलं, आणि आता हे सूत्र आपल्याला ध्यान कसं साध्य करावं, त्यासाठी पद्धत काय ती सांगताय. आता ध्यानाच्या पद्धती अनेक आहेत, पण ही एक सर्वसाधारण पद्धत, की जी विशेष कोणी शिकलेले नाहीयेत, विशेष कोणाला काही ज्ञान नाहीये, अशांना सुद्धा सहज करता येईल अशी एक सर्वसामान्य पद्धती सूत्र आपल्याला सांगताय. आणि आत्मपरब्रह्म म्हणजे आत्मशब्दाच, आत्मपरब्रह्माचा शब्द, तेवढ्यावरून तुम्हाला ते सूत्र सांगितलेलं आहे. काय तुम्ही करावं, तर त्याच्या मी तुम्हाला आता पायऱ्या सांगतो, की नेमकं काय करावं. तुम्हाला अगोदर माहिती आहे, पण या सूत्राद्वारे काय सांगतायत ब्रह्मसूत्रकार ते मी तुम्हाला सांगतो. आपण श्वास घेतला की आपल्या अंतःकरणामध्ये तो श्वास कुठे जाऊन पोहोचतो आणि थांबतो, ती जागा तुम्ही शोधायची. ही प्रत्येकाला सहज शोधता येते. श्वास घ्या, आत घेतला श्वास, कुठे थांबला, आत अंतःकरणामध्ये थांबतो जाऊन, ती जागा तुम्हाला शोधायची. अतिशय सूक्ष्म जागा आहे ती, आणि ती थोड्याशा निरीक्षणाने प्रत्येकाला शोधता येते, यात अवघड काहीही नाही. आणि ती एकदा तो बिंदू तुम्हाला एकदा सापडला, की ज्या वेळेला तुम्हाला ध्यानाला बसायचं असेल, तेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये त्या बिंदूवर तुम्ही तदाकार व्हायचं आहे, तिथे सगळं लक्ष केंद्रित करायचं आहे. आता दुसरी पायरी त्याच्या या सूत्रामध्ये सांगितले,
म्हणजे आत्मशब्दाच. ती एकदा जागा तुम्हाला सापडली, तुम्ही ध्यानाला बसलात, त्या जागेवर तुम्ही तदाकार झालात, एकचित्त झालात, एकाग्र झालात, की तुम्ही काय करा, वैखरी वाणीने आत्म आत्म आत्मार्थ बोधक असं वर्णसमूहाचा मुखाने उच्चार करा. म्हणजे मोठ्याने वैखरी वाणीने आत्मशब्दाचं आत्मा अर्थ असलेलं एक काहीतरी अक्षर बोला. म्हणजे ओम, हरिओम किंवा आपला महामंत्र ओम तत्सत्वामसी. काही जण गायत्री मंत्र म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही काहीतरी म्हणा. हा जप एका सुरात, एका लयीमध्ये, एका तालामध्ये, ठेक्यामध्ये, एका स्वरामध्ये झाला पाहिजे, एवढीच अट आहे त्याच्यामध्ये. ही दुसरी पायरी होती. तिसरी पायरी, अशा प्रकारे जप करता करता यथाकाळी अनेक दिवसांनी, काही महिन्यांनी, काही आठवड्याने, कदाचित 1-2 वर्षांनी सुद्धा ज्याच्या त्याच्या लक्ष कितपत त्याचं एकाग्र झालंय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अशा प्रकारे त्या श्वास जिथे थांबतो तिथे तदाकार होऊन ओंकार नामाचा जप केल्यानंतर किंवा आपल्या ओंकार साधना आपण शिकलेले आहोत, ते केल्यानंतर वैखरी वाणीने ज्या वेळा तुम्ही तो जप करता किंवा ओंकार करता, असा जप वैखरी वाणीने आता पुरे करावा अशी तुम्हाला आत्मप्रेरणा मिळते. मुद्दामून नव्हे, तुम्ही ते आपणहून थांबवायचं नाहीये, वैखरी वाणीने करत असायचं. तुम्हाला वेळ असेल तेवढा, झाली वेळ सोडून द्या पुन्हा दुसऱ्या दिवशी. पण एक दिवस तुम्हाला अशी जाणीव येईल की आत्मा आपण ओंकार करतोय आणि आता तो वैखरीवाणीने नको करायला. तुम्ही थांबा तिथे आणि मनातल्या मनात ओंकार करायला सुरुवात करा आतल्या आत. ही तिसरी पायरी आहे. दररोज जमेल तसं करत राहा. वैखरीवाणीने करता आतून तुम्हाला उत्स्फूर्तपणे असं येईल की आता वैखरीवाणी पुरे. पण तुम्ही तिथे मनामध्ये जप करायला लागा. असं करत राहा. किती दिवस लागतील, काय कालावधी लागेल, प्रत्येकासाठी तो कालावधी वेगळा आहे. काही दिवसांनी तो मनातला जप सुद्धा आता पुरे अशी तुम्हाला जाणीव होईल आणि तुमच्या स्मृतीमध्ये तुम्ही जप करायला लागाल. मुखाने म्हणत नाही आहात, आतल्या मनामध्ये सुद्धा करत नाही आहात. स्मृतीमधून जप तुम्हाला आठवतोय आणि स्मृतीमधून जप होतोय आपोआप आपोआप. आनंद घ्या त्याचा. अशा प्रकारे तुम्ही स्मृतीमधनं जप करायला लागला, त्या अवस्थेला, या चौथ्या अवस्थेला तुम्ही पोहोचलात की एक दिवस 5वी अवस्था तुम्हाला प्राप्त होईल की स्मृतीमधून सुद्धा जप बंद होईल आणि तुम्हाला परावाणीने तुम्ही केलेला जपाचं तुमच्यावर सिंचन होईल. इथे तो कबीराचा दोहा सांगितलेला आहे की इतके दिवस मी रामनाम जप करत होतो, आता मी रामनाम म्हणत नाहीये, कोणतरी वेगळं मला आवाज ऐकायला येतोय, रामनाम कोणतरी म्हणतोय, हो रामच माझ्यासाठी तो जप करतोय. हा तो दोहा आहे त्यासाठी. ही 5वी पायरी आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला परावाणीने तो जप ऐकायला यायला लागला की 6वी पायरी म्हणजे एक दिवस तुम्ही त्याच्यावर कुठलाही कालावधीचं आपण काही सांगू शकत नाही. वैखरी वाणीने जप बंद झालेला आहे, मनाने जप बंद झालेला आहे, स्मृतीमधून जप बंद झालेला आहे, परावाणीने ऐकायला येणारा जप बंद झालेला आहे, सगळं बंद झालेलं आहे. तिथे तुमचं ध्यान लागतं, तुम्ही दार्शनिक होता, साक्षात्कारित होता, त्या योगधामी जाऊन पोहोचता. साधी सरळ सोपी पद्धत दिलेली आहे. सूत्र क्रमांक 375, आत्मगृहीतिरी तरवत तरात. येथे परमात्माच ग्राह्य आहे, अन्यत्र असेच निरसन केले आहे. संधीपड अशी आहे, आत्म गृहीतीही इतरवत उत्तरात. मागील सूत्रामध्ये ध्यानाबद्दल जे सांगितलं तिथे असं सांगितलं की आपण घेतलेला श्वास जिथे थांबतो तिथे निरीक्षण करून शोधा, त्या जागेवर लक्ष केंद्रित करा, जप करा आणि असं करता करा केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला तो परावाणीने जप ऐकायला यायला लागेल आणि तो परावाणीचा जप बंद झाल्यानंतर तुम्ही दार्शनिक व्हाल. हे सगळं मागच्या सूत्रापर्यंत आपण पाहिलं. तर आत्मपरब्रह्मामधून, पुरुषोत्तमामधून, ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी ओम असा वैश्विक परम महाध्वनी जो झाला आणि त्याबरोबर ही सप्त ब्रह्मतत्व बाहेर जे पसरली, ते सगळीकडे पसरली संपूर्णपणे. या सगळ्याचं निरूपण आपण इथेही केलं. आता आपल्या बाहेरून आत्मपरब्रह्माकडून आपण जे काही करत असतो
त्यासाठी आपल्याला प्राण लागतो. ह्या प्राणाचा पुरवठा बाहेरून होत असतो आणि ह्या प्राणाचा पुरवठा झाला नाही तर आपण एक श्वासही जगू शकत नाही. आणि यामुळे या ओंकार ध्वनी असताना या प्राणावर तुम्ही जर एकचित्ताने एकाग्र होता, त्यावेळेला हा प्राण आपल्यामध्ये आपोआप चालू राहतो, आपोआप चालू राहतो. मुद्दामून श्वसन करावं लागत नाही. इतकं तुम्ही देहाच्या आधी जाता, तो देह आपोआप करत राहतो, करत राहतो. आणि मग तुम्हाला ते दर्शन तिथे होतं. हजारो सूर्य एकदम उगवावे, अतिशय प्रखर तेजस्वी परंतु अतिशय परम शीतल असं दर्शन होतं. मी तुम्हाला अनेक वेळा याचं निरूपण केलेलं आहे. आणि हे सूत्र आता असं सांगतं की यामुळे काय होतं, तर तिथे आत्मपरब्रह्माच, तिथे परमात्माच ग्राह्य आहे, अन्यत्र असे निरसन केलेलं आहे. तिथे काय आहे, तर आपण आता जे आचरण या दर्शनानंतर आपलं आचरण फक्त आणि आध्यात्मिक व्हायला लागतं. बाकी आपण कुठलंही आचरण करूच शकत नाही. आपण भौतिकामध्ये रममाण होऊच शकत नाही. देवधर्मापुरता नाईलाजाने आपण करत असतो हे सगळं. म्हणजे कर्मयोग करून झाला की आपण ध्यानावस्थेमध्ये जातो. ती गोडी लागते. तिथे आपण मग्न होतो. तिथे बसावंसं वाटतं. आणि यामुळे हे सूत्र सांगतं की तुमच्या जीवनामध्ये आता फक्त स्व आत्मा, परमात्मा एवढी एकच गोष्ट शिल्लक राहते. अन्य विषय तुम्हाला वर्ज होऊन जातात आपोआप. कुणी काही तुम्हाला नुसतं बोललं तरी तुम्ही लगेच हरिओम म्हणता किंवा ओम. परमात्म्याचं नाव येतं तुमच्या मुखातून ताबडतोब. दुसरा अन्य शब्द तुम्हाला माहीतच नाही. जसं मूलभूत वैश्विक तत्व जे आहे ते तुमच्या अंगामध्ये मूर्त, तिथे स्वस्वरूप प्राप्त होतं तुम्हाला. कारण का? तुम्ही त्या श्वासावर लक्ष, जिथे श्वास जाऊन पोहोचतो तिथे तुम्ही लक्ष केंद्रित केलं, तिथे ओंकार आलेला आहे, प्राण आलेला आहे, चैतन्य आलेलं आहे, सगळी सप्त ब्रह्मतत्व आलेली आहेत. तिथे परब्रह्माचा अंशात्मा म्हणजे आपण स्वतः तिथे आहोत. तिथे लक्ष केंद्रित केलं तेच तुम्हाला प्राप्त होतं. उदाहरणार्थ तुम्ही जर गणितावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला गणित येईल. तुम्ही एखाद्या सायन्सचा प्रयोग करण्यासाठी लक्ष केंद्रित केलं, तो प्रयोग तुम्ही यशस्वी व्हाल त्याच्यामध्ये. तुम्ही जिथे लक्ष केंद्रित करता, पूर्ण झोकून देता, ते तुम्हाला प्राप्त होतं. एखाद्याने मूर्खपणा जर त्याच्यावर लक्ष केंद्रित करत दारूच प्यायची कायम करता, त्याला ते प्राप्त होतं. आणि म्हणून सांगितलेलं आहे की हे जे एकरूप होणं आहे, एकाग्र होणं आहे, त्या जागेवर, त्या श्वास जिथे थांबतो त्या जागेवर, औषात्म्यावर आपण स्वतःवर एकरूप व्हायचं आहे. त्याला अतिशय महत्व आहे, अतिशय महत्व आहे. तिथे तुम्हाला ती अवस्था प्राप्त होते. अध्यात्म पलीकडे तुम्हाला कशातही रुची राहत नाही. नाईलाजाने कर्मयोगापुरतं तुम्ही बोलाल, कोणी मनुष्य आला तर आपल्याला तुसडपणाने वागता येत नाही, पण आत कसलीही चव नाहीये. तो मनुष्य कधी जातो असं तुम्हाला होईल. तुम्ही कोणाकडे जाणार नाही, येणार नाही, पूर्णपणे एकलकोंडे व्हाल. नाईलाजाने जायचं. पुढे समारंभ आला, जावं लागतं, 4 जणांमध्ये आपल्याला राहायचं. एवढ्यासाठी तुम्ही जाता, हजेरी लावता. आतून कसलेही तुम्हाला काहीही भावना नसतात, अजिबात. फक्त तुम्ही आध्यात्मिक होऊन जाता. सहजगत्या ओम, हरिओम, ओंकारमय ते काहीतरी बाहेर येतात ध्वनी. अन्न ध्वनी तुमच्यामधून येतच नाही. तुमचं आचरण सगळं आत्मपरब्रह्म म्हणजे आध्यात्मिक तत्व प्रणालीला सुरू होतं. या आजच्या प्रवचनाचं शेवटचं सूत्र 376. अन्वयादिती चेत स्यादव धारणात. एकामागून एक अशी सुसंगत मालिका असे सांगते की येथे आत्मा हाच निश्चयात्मक निर्णय आहे. आता तुम्ही उलट गतीने आत्मा प्राप्त झाल्यामुळे तुमच्यामध्ये काय कसं होतं, तुमचा उलट गतीने प्रवास कसा होतो तो सांगितला. पहिल्या सूत्राला काय सांगितलं आजच्या प्रवचनाच्या पहिल्या सूत्राला, ब्रह्मांडामध्ये त्याच्या केंद्रापाशी ओम असा ध्वनी स्फोट झाला. तिथून वायू लहरी आल्या, तिथून सगळं चैतन्य आलं, प्राण आलं, ऊर्जा आली, प्रकाश आला, सगळं आत्मब्रह्म तत्व बाहेर आले. मग त्यातून चल अचल जड सूक्ष्म निर्मिती झाली. तिथून चल अचल सजीव निर्जीव निर्मिती झाली. आपण अनेक 84 लक्ष प्रकारचे प्राणी निर्माण झाले. मानव प्राणी शेवटी निर्माण झाला आणि तो तिथे सगळं थांबले. निर्मिती, नवीन निर्मिती थांबली. आणि म्हणून मानवाला महत्व आलं.
की मानवच फक्त उलट गतीने प्रवास करू शकतो. आणि हा प्रवास कसा होतो ते सूत्र सांगताय आपल्याला. कसं सांगतं की सूक्ष्मपणे आपण जर विचार केला तर बघा कसं घडतं. पहिलं काय घडतं, आत्मपरब्रह्मामधून ओम उत्क्रांत झाला, त्यासाठी विस्फोट ही निर्मिती आहे. मूळ काय आहे, आत्मपरब्रह्म, त्याच्यामधून ओम असा ध्वनी उत्क्रांत झालं, त्यासाठी आत्मपरब्रह्मामध्ये जो विस्फोट झालाय ते त्यासाठी निमित्त ठरलेलं आहे. 2, ओम मधून वायू उत्क्रांत झाला, त्याला ओंकारामध्ये मधल्या ध्वनिलहरी निमित्त आहे. ओम कसा निर्माण झाला, आत्मपरब्रह्माच्या विस्फोटामुळे. त्या ओंकाराच्या लहरीमुळे वायू निर्माण झाला. का, तर त्या लहरी आहेत. लहरी म्हणजे हालचाल करणं, अस्थिर राहणं. तिथून वायू बाहेर पडला, हवा हलली, आपण बोललो तरी हवा हलते, त्याचा जो स्फोट झाला, त्या ध्वनी लहरी हे निमित्त आहे ते वायू निर्माण व्हायला. आता वायूमधून तेज उत्क्रांत झालं, याला वायू लहरी हे निमित्त आहे. पण वायूचं घर्षण झालं की तेज निर्माण होतं. वायूचं घर्षण झालं, तेज निर्माण होतं, हे त्याला निमित्त आहे. मग तेजामधून ऊर्जा उत्क्रांत झाली, याला तेजामधील तप्तता हे निमित्त आहे. आणि एरवी ऊर्जा निर्माण कशी होणार, काहीतरी तापलं पाहिजे, काहीतरी गरम झालं पाहिजे, तर ऊर्जा उत्क्रांत होते. म्हणजे तेजामधील तप्तता आहे, त्याच्यामधून ऊर्जा उत्क्रांत झाली. आता ऊर्जेमधून चैतन्य उत्क्रांत झालं त्याला ऊर्जेमधील निर्माण क्षमता निमित्त आहे. ऊर्जा म्हणजे काय, आपल्यामध्ये ऊर्जा आली की आपण एनर्जेटिक होतो ना, हे करू ते करू, प्रचंड तुम्हाला उत्साह निर्माण होतो. ती निर्माण क्षमता म्हटलंय त्याला. ऊर्जेमध्ये निर्माण क्षमता आहे, म्हणून चैतन्य निर्माण होतं. आणि चैतन्यामधून प्राण उत्क्रांत झाला, त्याला चैतन्यामधील अस्थिरता किंवा चळवळ वळवळ निमित्त आहे. चैतन्याचा अर्थ काय आहे, चैतन्याचा अर्थच आहे चळवळ वळवळ करणं. त्यामधून प्राण निर्माण झाला म्हणजे सजीव निर्माण झाले. आता प्राणामधून जीव निर्माण झाला, याला प्राणामधील निर्माणाची आसक्ती निमित्त आहे. निर्माणाची आसक्ती काय, तर निर्माण काय करायचं, काहीतरी आसक्ती आहे ना, मोह आहे ना, काहीतरी अमुक निर्माण करू, त्यामुळे जीव निर्माण झालाय. त्यामधून ते प्राणाची आसक्ती एक प्रकारची. जीवामधून देहादी इंद्रिय निर्माण झाली, याला जीवामधील निर्माणाची उपभोग लोलुपता निमित्त आहे. एरवी कशाला देहादी इंद्रिय पाहिजेत आपल्याला, कशाला पाहिजे जीवाला देहादी इंद्रिय, गरज काय, कारण उपभोग घ्यायचा अनेक वस्तूंचा, हात पाय सगळं पाहिजे, दशेंद्रिय पाहिजेत, ती उपभोगता निर्माण झाली. ही संपूर्ण पहिल्या या प्रवचनाच्या पहिल्या सूत्रामध्ये ही सांगितलेली मालिका एकामागून एक अशी 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 निमित्त निर्माण झाली. आणि हे सूत्र आता सांगतं की ह्याच्या उलट तुम्ही जर गेलात तर आत्मपरब्रह्म, त्याच्यामधून जो ओम ध्वनी झालाय, तर ओम वायू तेज चैतन्य प्राण ही जी मालिका आहे, त्याच्या विरुद्ध तुम्हाला ध्यानामध्ये जाणं होतं. तुमची यात्रा उलट बाजूने होते. म्हणजे अंशात्मा, तिथून प्राण, चैतन्य, तेज, वायू, ओंकार वगैरे वगैरे वगैरे, उलट प्रकारे तुम्ही जाता. उलट तुमची सुरू होते अंशात्मा, मग त्याच्यामध्ये असलेला प्राण, प्राणानंतर चैतन्य, चैतन्यानंतर तेज, तेजामधून ऊर्जा प्रकाश, तिथून वायू, वायूमधून ओंकार, आणि ओंकारामधून परत आत्मपरब्रह्म. अशा प्रकारे तुमचं ध्यान लागतं. आणि ज्या प्रकारे निर्मिती झाली त्याच्या विरुद्ध तुमचा प्रवास होतो, तुमची यात्रा होते. तुम्ही पुन्हा आत्मपरब्रह्मापासून तिथे जाऊन पोहोचता आणि तुम्हाला तिथे आत्मदर्शन होतं, तुम्ही स्वस्वरूप प्राप्त करता. तुमचं ध्यान लागतं, समाधी लागते, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे तुमचं बदलून जातं, आचरण बदलतं. भौतिक फक्त देहापुरतं राहतं, तुमचं जीवन जगायला लागतंय, तुम्ही आपोआप निरीच्छ होता, आपोआप वैराग्य धारण होतं. मी परत परत सांगतो, कोणीही ठरवून वितरागी होऊ शकत नाही, वैराग्य येऊ शकत नाही. कोणीही असा नाहीये की जो निरीच्छ होऊ शकत नाही. आपोआप ठरवून ते आपोआपच होतं. ध्यानामधून ते प्राप्त होतं आपल्याला. हा उलट प्रवास होतो आणि आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त होतं, आपल्याला स्वस्वरूप प्राप्त होतं, आपण दार्शनिक होतो. अशा प्रकारे हे ध्यान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. विश्व ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून मानवापर्यंत आणि मानवापासून उलट गतीने स्वस्वरूप प्राप्त कसं व्हायचं, कसं होतं, त्यामुळे काय काय होतं, ते आजच्या या प्रवचनामध्ये आपण सगळी यात्रा आपण इथे आता संपन्न केलेली आहे. आणि इथे आजचं हे प्रवचन संपन्न होत आहे. हरिओम.